आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते उत्तराखंडमधल्या महाप्रलयासंदर्भात. उत्तर काशीच्या खीरगंगा परिसरात ढगफुटी झाली आणि 10 जण हे बेपत्ता झालेले आहेत, तर 4 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीच भीती व्यक्त होतीये. एसडीआरएफच्या पथकाचे युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. ढगफुटीमुळे अनेक पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त होती. यामध्ये नांदेडमधले 10 पर्यटक अडकल्याचीही माहिती आहे, तर 130 जणांना वाचवण्यात आले. निसर्गाचा प्रलय इतका महाभयंकर होता की क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे उत्तराखंडच्या महासंकटातून सावरण्याचं आव्हान सध्या राज्य सरकारसमोर आहे. आज दुपारी 1:15च्या सुमारास धरालीमध्ये ढगफुटी झाली. पुढील 24 तासांसाठी देखील मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला. अरे बह गया, ये मेरी माँ की ले। अरे हम तो इधर ही है हर्षमुखवा की तरफ. ये तो आई रहा आणि निसर्गाच्या या प्रकोपाची ही दृश्य 10 पर्यटक नांदेडचे अडकल्याची सध्याची माहिती आहे आणि पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या सर्व पर्यटकांना मदत करू असं सरकारकडून आश्वासन देण्यात आलं. तर नांदेडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत संवादही साधलाय. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील 3 कुटुंब देखील आहेत, परंतु ते खूप सुरक्षितरित्या आहेत. त्यापैकीच एक श्री सचिन लतेवार यांच्याशी माझं स्वतःचं बोलणं झालंय. प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की एकदम सुरक्षित आहेत आणि उद्या त्यांचा प्रवास सुद्धा निश्चित झालेला आहे. रस्ते सुद्धा त्या ठिकाणचे खुले करण्यात येत आहेत. त्यामुळं त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी मित्रांनी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाहीये असं जिल्हा प्रशासनाकडे मी आपल्या सर्वांना कळवतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ वाढवण्याचा थेट इशारा दिला आणि त्यामागील कारण आहे तर रशियासोबतचा करार. भारताचा रशियासोबत सुरू असलेला